हे काय गरम करून गार केलेलं आहे हा, गरम करून गार केले. साय आलेली ना म्हणून हो. विचारलं. कोको पावडर. कोको लक्ष द्या, तुला हे करायचंय. किती? हां, बस 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 बस. क्रीम बिस्किट. बर, किती लागणार आहेत? बस. पुढे बर्फाचे तुकडे. हा, हे समजा मी एक सहज विचारतो, नाही घातले तर चालतं ना? चालतात ना? कारण कित्येक लहान मुलांना बर्फ सहन होत नाही आणि सुट्टीच्या दिवसात ते पहिलं काम तेच करतात. आईस्क्रीम नंतर आधी बर्फाचे तुकडे खातात. तर तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला झेपत असेल तर बर्फ वापरा. पुढे ड्रायफ्रुट्स थोडे. बघा बस बस बस. आता व्हॅनिला आईस्क्रीम. आता मिक्सर मधून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अच्छा, मिक्सर मध्ये बारीक करायचं. बारीक करून घ्यायचं. बरं, चला आता आपण मिक्सर मधनं बारीक करूयात आणि मग बोलूयात पुढच्या कृतीकडे. मिक्सर मधनं आपण बारीक करून घेतलं. आता ग्लास घ्यायचा. बरं, चॉकलेट सिरप घेऊया. थोडीशी ग्लासला डिझाईन करूया आतून. बरं, चॉकलेट सिरपने. रॅन्डम शेप द्यायचा. वा. आता त्याच्यानंतर हे मिक्स ज्यूस ओतायचं. बघा किती लागणार. त्याच्यावर आईस्क्रीम. त्याच्यावरती आईस्क्रीम. आईस्क्रीम. त्याच्यावर क्रीम बिस्किट. बरं, मिताली मस्त लागणार आहे. ड्रायफ्रुट्स. आता ड्रायफ्रुट्स. वा. आणि टुटी फ्रुटी आणि चेरी. टुटी फ्रुटी आणि चेरी. आणि आता तयार झालेला आहे क्रीम बिस्किट ज्यूस. वा, क्या बात आहे. काय सुंदर सजवलंय हो मी. मिताली एकदम माझ्यासाठी जोरदार टाळ्या. वा 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 वा. अशा पद्धतीने तयार झालेला आहे क्रीम बिस्किट ज्यूस. पण मॅडम एक काही पुरणार नाहीये. हो. किती करणार असे आपण? तुमच्या मितालीसाठी करायला लागेल. धाकटा मुलगा आहे, मिस्टर आहेत, मी आहे, आपण सगळे जण बरोबर की नाही? आपण हे अजून करून घेऊयात. तोपर्यंत प्रेक्षक हो, तुम्ही घेऊन घ्या साहित्य आणि कृती. क्रीम बिस्किट ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आईस्क्रीम, कोको पावडर, बर्फ, चॉकलेट सिरप, दूध, टुटी फ्रुटी, चॉकलेट बिस्किट, चेरी आणि ड्रायफ्रुट्स. कृती: एका काचेच्या भांड्यामध्ये दूध, कोको पावडर, क्रीम बिस्किट, बर्फ, ड्रायफ्रुट्स आणि व्हॅनिला आईस्क्रीम घालून सर्व एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. काचेच्या ग्लासला चॉकलेट सिरपने सजावट करून त्यामध्ये तयार ज्यूस घालून वरून आईस्क्रीम, क्रीम बिस्किट, ड्रायफ्रुट्स, टुटी फ्रुटी आणि चेरीची सजावट करून ज्यूस सर्व्ह करावा.